फर्स्ट टाइम जर माझ्याकडे ओरिजिनल गाय राहते मोठीपणा सांगत नाही कुणी बी सांगतो कुणी बी फर्स्ट टाइम जर माझ्याकडे गाय राहिली मी फर्स्ट टाइमला हिचं 35 लिटर दूध काढेन। जिंदगी में जो भी बनना चाहते हैं हमेशा वो हमारे हाथों में नहीं होता, लेकिन हमें हालात से नहीं भागना चाहिए। हालात वक्त के साथ बदलते रहते हैं, बस एक चीज नहीं बदलनी चाहिए, हमारा कैरेक्टर। नमस्कार, सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्ते, आपलं पण स्वागत आहे। एकदा आपलं पूर्ण नाव आणि ऍड्रेस, मोबाईल नंबर। माझं नाव आहे विकास साळुंखे, विकास शहाजी साळुंखे, मुक्काम पोस्ट आंबोडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। मोबाईल नंबर आहे माझा 74 20 91 21 47 आणि अल्टरनेट नंबर भावाचा आहे माझा 98 90 49 28 43। दोन नंबर डिस्प्ले लावा डायरेक्ट। ठीक आहे, बर आपण आतापर्यंत एवढ्या गायी विकल्या, आपण कधी कोणाला फोर्स केला की माझ्याकडनं गाय घ्या, किंवा मी कधी सांगितले का की विकासकडनं गाय घ्या? कधीच नाही। ज्याला जिथून पटेल मी स्वतः सांगतो, ज्याला जिथं पटेल योग्य किमतीत भेटेल तिथं गाय घ्या, असं काय माझ्याकडे गाय घ्या। नाहीतर असं नाही, बरेचसे लोक म्हणतात तुमच्यामुळे आम्ही गाय घेतल्या। मित्रांनो, आम्ही फक्त माहिती देतो की इथे गायी अवेलेबल आहेत। आपली गाय फेल दाखवावी कोणी बी, नाही आणि त्याला कोणी सहकार्य केलं नाही त्याने माझ्या पुढे यावं, सहकार्य केलं नाही म्हणून। कारण कसं आहे मित्रांनो, आमचं काम आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं। कसं होतं तुम्हाला सांगू का, एक व्यापार सोडून माणूस म्हणून जेवढं मला करता येईल ना तेवढं मी 100% ना 110% करतो, आणि ह्याला कोणी डाऊट ठेवायचं नाही। तेवढ्या बाबतीत काही विषयच नाही, म्हणायचं नाही कोणी की मी ह्याला केलं नाही। माझी जेवढी लायकी आहे, माझी जेवढी लेवल आहे, मी तेवढं माणसांसाठी नक्की सहकार्य करतो। आज जिथं मला जमत नाही तिथं मी नाही 100%, पण जेवढं मला जमतं तेवढं मी निश्चित, माझ्या खिशातले पैसे जातात 50 जातात लागतात त्याला मी बोलायला देत नाही, पण जेवढं जमलं तेवढं मी नक्की करणार, करत राहणारच हे सांगतो। बरं, ह्या लोडला किती गायी आणल्या? ह्या लोडला जवळपास 17 गाय होत्या। शिल्लक आहेत 1-3-4 गाय शिल्लक आहेत, 3 आहेत शिल्लक। आणून एक दिवस हो, काल मंगळवार चालले होते। ऍक्च्युली काय सोमवारी गाय आल्या होत्या, सोमवारी आल्या होत्या 4-5 वाजता गाय, पण ती आमची एक गाय बसली, तुम्हाला दाखवतो मी, त्याच्यामुळे जरा सगळा प्रॉब्लेम झाला। काही मोठ्या लीडची होती ती, गाडीत जरा काय झालं, गायनी पाया तोडल्यामुळे जरा गाय बसली, भीती काढली, ती उठण झाली, त्यामुळे जरा थोडस लेट झालं, त्यामुळे व्हिडिओ लेट झाला आणि हैराण परेशान होतं। काय होतं, आज मी एवढ्या शॉर्ट मार्जिनवर धंदा करून जर एखादा प्रॉब्लेम आला तर मला अडचण वाटते परत भांडवल चेस करायला। नाही, साहजिकच आहे, बाकीच्या सारखं तर एवढं नफा टाकत असतं कशाला मग मला फरक पडला असता त्या गोष्टीला, त्यामुळे थोडस नाराज पण होतं। नाही होतं, म्हणजे ऍक्च्युली काय होतं, नाराज म्हणजे कशासाठी होतं की आज एवढी मोठी गाय, ते पैसे जातात नंतरचा विषय आहे, पण ती गाय जी ब्रीड तयार झाला असताना ती तशी नाही भेटत फरक पडत गाय। म्हणजे वाईट ह्याचं आहे की पैसे नाही पण गाय बाद होते। मला लय जीव खंत वाटते मनाला मोठी, त्यासाठी आपण जेवढं काय करू शकतो तेवढं करतोय, आता पुढचं नसेल। चला आता आपण गाय बघूया। हा दाखव। बरी पहिली गाय ही गाय सेकंड टाइमरला आपल्याकडे आलेली आहे, गायची क्वालिटी बिलिटी बेस्ट आहे, धुतल्या तर अजिबात बी नाही, मी आणल्याबद्दल गाय धुतल्या नाहीत, कारण काय वातावरण एवढं कार्यक्रम नाही वातावरण एवढं घाण आहे, आणि आपल्या स्वार्थासाठी गायांना घेऊन आजारी पडणं ही मला काही पटलं नाही, त्यामुळे गाय धुतलंच नाही, जाऊ दे म्हणलं जे आहे तसं व्हिडिओ पाठवून। नाही, बऱ्याचदा आता मध्ये थोड्याफार गाय दूध होता, नाहीतर आपलं पहिल्या पण व्हिडिओ गाय नाही, काय होतं दुनियेत संपून दाखवणे माझा प्रॅक्टिस नाही, हो आज बी एवढं पोट खाली, पण गाय ओके, हे असंच पाहिजे माणसाला, शेतकऱ्याला घरी जाऊन काहीतरी हात पण नाही झाला पाहिजे, चांगलं झालं पाहिजे। ही गाय 32-33 लिटर दुधाची गाय आहे। ही कासाला बघू किती शिल्लक आहे, दिवस किती शिल्लक आहेत? दिवस एक 15-20 दिवस टाइमिंग आहे, बेस्ट क्वालिटी। काय एक अंदाज आहे दुधाचा? 32 लिटर दूध द्यायचा नाही ना, अंदाज काय 32 लिटर दुधाचा माझ्याकडे 32 लिटर दिला आपल्याला, मी गॅरंटी त्याचा कशी देतो, 25 ते 30 मध्ये दिला, आणि डेफिनेटली दिला, आपण कुठे लय पैसे घेतो नाही, कारण शिरा बिरा चांगला आहे तिच्या। हा दुखत दुसरं आहे, दाताला 6 दात, दाताला 6 दात नाही, पूर्ण झाले नाहीत, पण पूर्ण झाले म्हणू शकतो आपण, दुधात दात पडले तिने। दिवस किती बाकी आहेत? दिवस 20 ते 25। आणि आता सध्या अनुदानाचं सगळीकडे चालू आहे, 5 रुपये अनुदान मिळतंय। हा, आता त्याच्यानंतर दरात काय फरक पडेल? हा, मी असाच चाललोय, मी असाच चालणार, मी असाच घेणार, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो मी, व्हिडिओ मध्ये बोलत नाही मी, कसा व्यापार करतो कोण माणसं सांगतील। 4 दात वासरू आहे, नाशिकवाली आली होती माझ्याकडे, लांबणं आली होती, म्हणली लांबणं आली, आमची किंमत ठेवा, घेऊन टाकलं। आता मला एक सांगा, ह्या साईजचं वासरू, या ब्रीडचं वासरू, हे बेंगलोरचं आपण म्हणतो ना ग्रीन कार्ड, ते त्याचा दात बघू, 4 दात साईजला काय, हो, आरामात हे बघा, हे का पाडला तसे दात, आता एक पाडलाय, 4 दात, अजून 4 दात वासरू, 1-1.5 महिन्याचा टायमिंग असणार वासरू आहे, म्हणजे बाहेर गाय द्यायचे म्हणलं तर थोडासा टायमिंग बघून गाय द्यायला लागते, जेणेकरून प्रॉब्लेम काही येऊ नये। अशी वासरं काय रेंज देणार आहे दुधाची, एक अंदाज?
25च्या पुढे 30च्या मध्ये करून जातात. कारण असले वासरांना म्हणजे पहिल्या ऋतूचा काय अंदाज सांगू शकत नाही आता आपण ज्या काय दिलं ना त्यांचा तर परफॉर्मन्स चांगला आहे सगळ्यांना. कारण ज्या अंदाजात 25 ते 30च्या दरम्यान. माझी सगळ्यात हलकी दिल्ली बी 22-24 लिटर चालली आहे हलकी. टायमिंग आहे वासरला पण वासरू बेस्ट क्वालिटीचं आहे. भुजीर पण चांगले नाही साईज बघा की केवढी म्हणजे भुजीर म्हणण्यापेक्षा म्हणतात की ऍक्टिव्ह जास्त आहे. ऍक्टिव्ह जास्त आहे चांगलं आहे. पाठीचा कणा विना सरळ आहे. वरची तिथं आपल्याकडे माणसांना बघायचं नाही बाकी सगळं फुल कॅरेक्टर चेक करूनच आणलेलं असते. चेक करून बरोबर. म्हणजे इकडे घेताना त्या गायची किंमत आपण सांगितली नाही किंमत बी सांगू लागली. हो त्याची किती किंमत पहिलीची त्याची सांगायला आपण 1,55,000 सांगतोय आपण देऊ कमी करून दिला. ह्या गायची 1,55,000 रुपये किंमत सांगतोय कमी करून देऊ. तरी मान सन्मान चांगला व्यवस्थित. अवश्य. मला मान सन्मान हा शब्दच कळा ना. म्हणजे त्याचा आदर केला कसं जाईल. होतं आदर केला जाईल कारण काय होतं आज एवढ्या लांब माणसं येते ते आज आपल्या भरोसा ठेवून येते ते तर त्यांची रिस्पेक्ट डिसरेस्पेक्ट न करता आपण त्यांची रिस्पेक्ट करणं पहिलं मला तर वाटतं चांगलंय. ते आपल्याला पैसे भेटतात नाही भेटतात तर नंतर पाहिजे. एवढ्या लांब येणाऱ्या माणसांची इज्जत करणं पहिली गोष्ट आहे. बरं ही कालवड हे पण पहिल्यावर होय. नाही नाही ही कितीला दिलंय का 1,45 म्हणजे 1,45. काय एवढ्या मोठ्या साईजचं वासर कोण देते. नाही पहिल्या वासरांच्या किमती थोड्या जास्तच असतात. नाही जास्त असं नाही काय असं ही देत नाही कोण मला माहिती आणि कोणाला भेटलं तर मला मी घेतो. ही पण पहिला रूम 6,000. पहिल्या रूवरच लय जोर आहे हल्ली. नाही हल्ली तर पहिला रूच भविष्य आहे. पहिला भविष्य आपल्या साईज बघा केवढी साईज आहे. फर्स्ट टाइमला 33-34 लिटर चालेल वासरू. वर पण साईज बेकार साईज आहे मोठी साईज. काय हुडकून आणल्यागत अगदी म्हणजे आणल्यागत नाही मी तुम्हाला काय सांगितलं त्याविषयी मी जेव्हा बेंगलोर जाणाऱ्या माणसांना कळतं ना तिथल्या माणसांना तर माझ्यासाठी काय खरोखर ठेवले असतात मोठेपणा सांगत नाही. एक नंबर बीडला वासरू आहे. बीड कॅरेक्टर विषयच नाही. दाताला 6 दात आहे. दाताला खाऊन खाऊन झाले आता माणसाला दूध द्यायला तयार आहे रेडी. हो त्या मागच्या व्हिडिओ सांगितलं. हा ह्यांनी फक्त तयार केला आपल्याला खायला गेले. वासरू विकले मी 1,62,000 रुपयाला. आता आपण सरासरी ज्या गाया घेतोय तर आपण म्हणजे सगळं सांगून झालोय पण बरेच लोक आता नवीन जो आले असतील आपल्या बरोबर तर त्यांनी काय बघावं आता ही समजा हीच कालवड आहे ही घ्यावी. आता सांगतो का आता जस्ट कलरचा व्यवहार केला वासरू 2 दात आहे. हो 2 दात बरोबर. आता हिची साईज थोडा बहुत फरक आहे बरोबर आहे. नॉर्मल हे 6 दात आहे ही 2 दात आहे बघा. ही वासरू आता मी विकलं 1,32,000 रुपयाला. का मला भेटलं मी दिलं. माझा व्यापार स्पष्ट आणि क्लिअर आहे. मी कधी गायवरती धंदा करत नाही. मी लॉटरीवरती व्यापार कमवतो आणि मोठा काय मार्जिन नाही की त्या पैशाला देऊ शकत नाही मला बी येत नाही कोणाला बी येणार नाही. कारण काय होतं ज्यांनी मी शक्यतो शेतकऱ्याचं काय घेणं प्रेफर करतो काहीतरी बाजारात जातो नाही असं नाही. मग शेतकऱ्याची जर काही घेतली ना तर आपल्याला कळतं की बाबा एवढं दूध केलंय असं करेल आणि कुठं आली किती पैशाला आले असते ही बी मला माहित असतं बेंगलोर मधनं कोणाकडून किती पैशाला आले आपल्याला बी कारण 2-5 हजार त्यांना देऊन काही घ्यायला लागते. त्यामुळे त्या गोष्टीचा विषय नाही. मला जेवढे स्वस्त येते तेवढे स्वस्त देतो. म्हणजे आपला विषय एवढाच जर आपल्याला 10 निश्चित फायदा झाला म्हणून समजायचं. किती फायदे म्हणजे किमतीचे असू द्या पण आपण मापातच देणार. मला गरज नाही. मला गायीमध्ये पैसे कमावायची गरज नाही. लय पैसे कमावायचे माझ्या कष्टाचे पैसे मला द्यावं यापेक्षा माझी जास्त अपेक्षा बी नाही. बरं गाय घेताना काय काय बघा आता पहिलं रो कालवडचं ही घेताना पाठीचा कणा आमची कुठली बी आहे बघा तुम्ही. पाठीचा कणा बघा कसं स्ट्रेट आहे. चौकपट्टा उचलून नाही. पायाचं अंतर कसं आहे. बॉडी स्ट्रक्चर कसं नॉर्मल उभी राहिली तरी पायात भरपूर शेपूट बघा केवढं खाली जाऊन 0 होत आहे म्हणजे चौक दुख बघा. त्या गाय कधी आणि स्किन आहे ना पेपर दुखल्या नाही गाय मी 2 दिवस झाले. गायला तरी बे स्किन अशी ग्लॉसी स्किन आहे गायांची. तर माणसांचा एवढा आपला रिस्पॉन्स आहे. माणसं एवढं विश्वास ठेवून पैसे देऊन जाते तर त्यांच्या विश्वासाला पात्र राहायला असं काय आणले पाहिजे. कान बघा त्यांचं छोटं कापण्यासारखं एकदम कट केलेलं. प्रत्येक गाय बघा एक बी नाही प्रत्येक गाय दाखवतो तुम्हाला मी तशीच आहे आपली. कारण काय होतं गाय दिसली की घेतली असं नाही बघा. म्हणजे तुमचा बँगलोरचा 1-1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतो की काय घ्यायचं. दिवसेंदिवस क्वालिटी चांगली होत चालली दिवसेंदिवस. हा मला थोडंफार पहिलं इकडे तिकडे व्हायचं पण आता नाही होऊ शकत. आता जे आहे ते क्लिअर आहे. हो का. ही पण वासरू साईडला बघा केवढे दात बघा ह्याचं 2 दात की 4 दात आहे मला माहित नाही पण 2 किंवा 4 दात 2 दात. ही बी 2 दात 2 दात साईज बघा की आता बघा गेलं तर डोक्याच्या वरच्या साईज आहेत वासरांच्या. ही अजून वाढणार आहे ती सुपर क्वालिटी. पहिले आता 30-32 लिटर दूध नाही करलं तर सांगा मला. कासेविसाला चांगले बेस्ट कॉम्पॅक्ट ऑर्डर प्युअर इम्पोर्टेडच आहे आणि सगळी डेन्मार्क सिरीज आहेत. वर्ल्ड वाईड शाळा डेन्मार्कचे काय बेंगलोरची शाळा डायरेक्ट तुम्हाला मी लय दाखवली. आता कसं काय काय दाखवून समजणार नाही की काय ज्याला त्यातला अभ्यास आहे तेवढा. ही कितीला दिलं का द्यायचंय. नाही दिलं नाही 1,55,000 रुपये दिले. 1,55,000 साईज बघा केवढी वासराची. वासरू चांगलं. त्या किमतीला कोणी चेस नाही करायचं. आज मी सांगतो पण
मी ज्या किमतीला गाय घेतो तिथं कोण टच करत नाही, ज्या किमतीला विकतो त्याला बी कोण टच करत नाही. तुमच्या किमतीपेक्षा जास्त तुम्ही विकून अहो काय मला तर काय कळलं, लाख रुपये काय 1.5 लाख ऐकून मला काय काय व्हिडिओ ऐकून मला शॉक बसतो. अरे चाललंय काय बाबा, अवघड आहे सगळे काम. कारण काय होतं, मी काय घेतो मला जेव्हा माहिती आणि काय देतो ही मला माहिती. मी माझ्या कष्टाचे पैसे निश्चित मागतोय, पण असं मग पैसे कधी घेत नाही. आता असं झालं, तुम्ही सांगितलेले शब्द ट्रेंड बनतात. पहिलं मान सन्मान हा विषय मला वाटतं तुम्हीच काढला होता व्हिडिओ आपल्या का. आता सगळीकडे मी असं काय ठरवून कधी व्हिडिओ बनवत नाही. आपण ठरवून कधी बोलत नाही, ठरवून कधी प्रिप्लॅनिंग व्हिडिओ बनवत नाही. जे आहे ते तोंड नाही ते बोलून जातो आपण. काय मला असं काय मी ओपन व्यापार करतो का तुम्हाला भेटले तर तुम्ही बिंदास घ्यापेक्षा कमी पैशाला, तर कमी पैशाला येत असेल तर बिंदास घ्यायला काय अडचण नाही. मला माहिती ह्या साईजची वस्तू बनायला आपलं 25-31 खर्च येतो. विकायचे कुठं ना आणायचे कुठं, आपल्याला आले आपण देऊन टाकली, नसल्याला तर आपण बी नसती दिली नाही. कारण कालवड वगैरे म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो भाई, ठीक आहे ही गाय तिसऱ्या हाताला खाली होती. रोड डेन्मार्क 128ची गाय आहे, ओरिजिनल विथ पॅडेग्राम माझ्याकडे. हिची पण आमच्या जोडदाराच्या गोट्यातली गाय आहे. 36 लिटर पहिल्या हाताला, दुसऱ्या हाताला पिळली आहे, तिसऱ्यांदा खाली होती. आमचा काल मित्राचा फोन आला, फोनवरच म्हणजे विकास भाऊ आमच्यासाठी गाय तेवढी ठेवा. म्हणलं ठीक आहे. त्यांनी काय न करता डायरेक्ट 1 साईडला मागितली. नाही म्हटलं आपल्याला नाही आली, 1.65 गाय देऊन टाकली. गाय 36 लिटर दूध किल्लंय. जर कसबदार असेल तर 40 बी करेल, पण कसाच काढलं तर 32-34 लिटर दूध चालेल. अशी गाय म्हणजे कसं होतं, जर तुमचं व्यवस्थित नियोजन असेल तर ठीक आहे. म्हणजे हे सगळा विषय आहे की तुमच्या नियोजनाचा 100% नियोजनाचा. एबीएस बुटचं वासरू हे कोणाचं आहे? एबीएस बुटचं आहे, म्हणजे ओरिजिनल टॅग आहे. आणि त्याच्या सिमनचं ही पण होता स्टॉप आपल्याकडे, त्यामुळे शेतकऱ्यांना दाखवला होता. ज्याच्याकडून आणला का ना त्याकडून. किती दुखतात आहे का पहिला? दुसऱ्या दुखतात आहे का? बघा की गाय बघा कशी बेस्ट असली गाय मागच्या व्हिडिओत पण होता. आता मला तुम्ही सांगा, हे असली गाय किती रुपयाला भेटली पाहिजे? सरासरी ब्रीडचा हिशोब काढला तर अगदी ही 1,55,000 रुपये देणे. म्हणजे आमचा अंदाज बरोबर यायला लागला. बरोबर म्हणजे तुम्ही दुसरीकडे इथे अंदाज बरोबर आहे, दुसरीकडे गेला की सगळं चुकणार आहे. कारण काय दुसरीकडे गेलं ना तर काय पसंत नाही पडणार किंवा काय होणार नाही. कारण गया तशा आहेत, बेस्ट क्वालिटी काय आहे. आता असलं काय दूध नाही माणसांना करता तर आपण तरी काय करणार. 28 लिटर पिलेली गाय आहे. विकास एकमेव माणूस असेल की उघड्या तर उघड्या गायांचा पण व्हिडिओ काय होत नाही. आपल्याला काय गरज आहे जाई. कारण बघा मित्रांनो, ही गाय जशी आहे तशीच आहे. फुगवायसाठी काय केलंय किंवा काय गरज काय पडली. आता आपण म्हणतो ना का, ही म्हणतो मी एखाद्या वेळेस चांदी पितळ गोल्ड आहे, हे प्लॅटिनम, ही जबरदस्त आहे. आणि हिची किंमत व्हिडिओ काढून ह्याची अप्रूव्ह काढायची नाही मला, पहिली गोष्ट. कारण काय खूप मोठी आहे, म्हणजे खूप लांबचा हिशोब आहे. लांबचा हिशोब आहे. तिची मदर बिदर जी तुम्हाला सांगतो वडवाशी ब्राडी सिमनची गाय आहे. हिच्या आईचं रेकॉर्ड आहे 52 लिटर, 52.700 लिटर, 52.7 लिटरचं आता चालू करंट रेकॉर्ड आहे 52.7 लिटरचं. कुठे आहे तिची आता? बेंगलोरमध्ये. आणि ओरिजिनल बेंगलोरचं आहे, विथ पेडिग्री, सगळी हिस्ट्री शूट गाय. 2 दात वासर आहे, प्युअर इम्पोर्टंट. 2 दात एवढं मोठं बघा की. ब्रीड शिवाय एवढं मोठं होत नाही, पण हे खरं आहे. हो हो बघू दे बाय, नीट दाखवा. 2 दात आहे का? सोनं आहे, प्युअर सोनं. हाईट तरी ह्याची बारीक आहे का? अहो भाग हे केवढं आहे, माझे 5 फूट 4 इंच हाईट आहे, एवढं जात माग वर्ण चौक बिऊक. फर्स्ट टाइमला 36-38 लिटर दूध काढेल. फर्स्ट टाइमला. कुठे भेटते तू हे असले तुम्हाला? ठेवलेले असतात हे ठेवलेले असतात, पण खरंच ठेवलेले असतात. काय होतं, असं चीज नाही कोणाला पण येत. किती पैसे द्या तुम्ही, पैशाची किंमत नाही ह्याच्या वस्तूची किंमत आहे. आता फर्स्ट टाइमला त्याच्या वेळेस फुटायला लागेल. ऑर्डरची क्वालिटी बघा कसली आहे, एकदम टॉप. 2 दात वासरू एवढं जर मोठं झालं ना, एवढं गाय होईल होय. हिची आईची किंमत 8 लाख आहे. तुम्हाला माहिती सांगतो, आईची किंमत 8 लाख रुपये घेतली आहे. आणि तुम्हाला आईचा व्हिडिओ बघायला थोडक्यात झलक दाखवतो मी, नाही तुम्हाला मी टाकेन व्हिडिओ टाका, मी याच्याबरोबर चालवतो. नको, पर्सनल दाखवेन डायरेक्ट. तिचीच काय ही वस्तू आहे ना, हिची पैशात किंमत माझ्याकडे कधीच होणार नाही. न दुचा चकाके क्वालिटी याला म्हणतात, ब्रँड. पुढं जा. ही असली क्वालिटी बघायची नाही कुठं. हीच ती जनावरांना जे असे वाटते की ज्यांच्या संग आपण व्हिडिओ काढावे. जर आमचा एक व्हिडिओ काढता, मला खरं सांगा असलं काय बघितलं होतं का प्रामाणिक? नाही, अशा वस्तू खूप कमी आहेत. मी असे खूप कमी गाय आहेत की ज्यांच्याबरोबर मी व्हिडिओ काढायची इच्छा असते.
गाय बघा हो ग बाई हो. प्रीमियम पेक्षा प्रीमियम. अशा खूप कमी गाय असतात की जिथं माझी इच्छा असते की व्हिडिओ काढावी. गाय सुपर क्वालिटीची गाय आहे. कारण ह्या ज्या मोठ्या किमतीच्या विकल्या होत्या ना गाय, किमती म्हणण्यापेक्षा ज्या मोठ्या आपण जी टॉपच्या मोठी गायी वगैरे विकलेल्या 57-58 लिटर दूध त्यांना चेस करणार गाय आहेत. सेम तसलं वाटतं. घ्या पुढं जरा. चल. असल्या गाय बनणे बी नाही आणि भेटणे बी नाही लवकर. हे जे आपण जे पीडीएफ वगैरे कॉम्पिटिशनला बघतोय ना त्या लेवलला चालणार गाय त्या. नाही खरंच मानलं पाहिजे तुमच्या चॉईसला. असले घ्यायला पण ताकद लागते, आणि असलं भेटायला बी तिथं नाव लागतं. नशीब लागतं. नाही नाव लागतं तिथं का? तिथं नाव लागतं. बरं आम्हाला ह्या गायची माहिती सांगा. बरं. एक लाडाचं आहे. गाय खायला वेळेला सोनं आहे राहू, म्हणजे हत्तीसारखं आहे खायला, काय बी टाका खाते. आणि हिचं कसं झालंय ते हिची शाळा डायरेक्ट म्हणाल ना तुम्ही तर गाय डब्ल्यूडब्ल्यू सिमन प्रेग्नंट आहे स्वतः. ही ब्रायडी सिमनची गाय आहे आणि हिचं मदर मिल्क आहे पण 52.7 लिटरचं. हिच्या आईची किंमत जवळपास ऑलमोस्ट 8 लाख रुपये किंमत आहे. आणि ही राहिला चॉईसचा विषय तर मी असल्या गेला कधीही पैसे बघत नाही. आणि माझी जी देणारी गाय ज्यांना मी देतो ना ह्या गाय ती बी पैसे बघत नाहीत कधी. त्यांना फक्त वस्तू लागते आणि ती वस्तू त्यांना माहिती आहे की फक्त कोणाकडे भेटणार आहे ती. ब्रँड म्हणजे ब्रँड. ब्रँड म्हणजे मोक्कार कशाला बोलायचे. ही लाईन ही बॉडी स्ट्रेट भेटायला बी नशीब लागतं बरोबर सांगतो. आणि असल्या वेळी जे किंमत करत नाही त्याला धंदा कळत नाही. किमतीचं नाहीये. तुम्ही स्वतः घरी तयार करा मग तुम्हाला कळेल की वस्त्र तयार करा किती तयार करायला लय खर्च येतो. 2 दात वस्त्र आहे आणि लय ही लागतं त्याला, नाद लागतो. बागी शोक शोक बहुत बोडीचेच आहे. माणसं राव बैल घेतात 5-10 लाख रुपयाची, 50 लाखाची बैल घेतात. गायांचा बी शोक करतात माणसं. शोक करणारला गाय मी ह्याची किंमत नाही सांगणार. त्यांना समोरून हिला वाटलं की बाबा ह्याची किंमत तुम्ही कमेंट करा. ह्याची किंमत तुम्ही कमेंट करा. 2 दात वस्त्र पाहिला त्याला फर्स्ट टाइम जर माझ्याकडे ओरिजिनल गाय राहतील, मोठीपणा सांगत नाही कुणी बी सांगतो कुणी बी, फर्स्ट टाइम जर माझ्याकडे गाय राहिली मी फर्स्ट टाइमला हिचं 35 लिटर दूध काढेन फर्स्ट टाइमला. कारण की मला माहिती की काय करणार आहे ती. आणि मी दिलेला गाय जर 32-33 चालत असेल तर हिने 35 काढायचं आहे छाती ठोकून. ही गळे ना ही गळे बघून माणसं पळून जाते ती हिचं जर ऐकून तिथं उभं राहून घेतो मी एकटा गाय. कारण का ही गळे मला बी का भेटत कारण सांगू का बेंगलोर मध्ये आज बी हायस्ट दर मीच लावतो, तेव्हा बी मीच लावतो, आज बी मीच लावतो, पुढे मीच लावतो. कारण का की वस्तूची किंमत करणारच वस्तू भेटते. ही तुम्ही पैसे कमावणार नाही. पैसे कमवायसाठी नाही काय आणली. ही माझा चॉईस आहे, आपला शौक आहे. नाही हे ह्याला म्हणजे शोक बडी कुत्ती चीज आहे तसं याला किंमत नाही. किंमत नाही. हा मला वाटलं मी 100 रुपये नफा देऊन विषय पैसे आहेच नाही ह्याच्यात. माझा शौक आहे. मी आणली माणूस पटला पाहिजे. माणूस पटला तर त्याला मी काय देऊ त्याला काही काय नाही. खरंच जनावर टॉप आहे. आणि पहिल्या जनावरांची ही खासियत असते की ती खूप ऍक्टिव्ह असते. ती जबरदस्त क्वालिटी बाय काय. आणि अजून किती दिवस बाकी आहे ते? 1 महिना बरोबर. मग तोपर्यंत कास लावणार का काय माप नाही. अहो काही सिमन क्वालिटी नाही हवी त्याची, काही गुड लेवल नसते घ्यायची. असल्या वस्तू मला सांगा किती ठिकाणी बघितल्या खरं सांगा. नाही नाही ह्या लेवलच्या क्वचित बघायला भेटणं नशीब आहे. ह्याला तो विकलेल्या गाया त्याच्यावर ह्या ही फ्युचर बनतं. शिव गोटा फोडून येतो. ही तर आतापर्यंत पण म्हणजे अशा गाय की ज्यांच्या संग व्हिडिओ काढायची इच्छा व्हावी. आणि मुळात पहिल्या 2 गाया 5,70,000 ला विकलेली, त्याच्यानंतर 183, त्याच्यानंतर मी घेतलेलं कालवड, त्याच्यानंतर ही तुमचं कालवड पैसे खरं सांगतो काय नाही नाही काय नाही. तुम्ही किती रुपयाला घ्या तुमचं 1 90 घेतलं असले 80 तर काहीच नाही पैसे. ही चीज आहे, अलग आहे, नाही ना ती आहे ब्रँड आहे. हा मग त्या गाय असू दे किती बी सिमन बिमन ह्याचं सगळं शाळेत डायरेक्टर बेस्ट क्वालिटीचे. आणि मुळात तुम्हाला सांगतो अजिबात काय विकलेली नाही. ब्रश नाही फिरवला अजून केस निघतात. जी आहे ही ओरिजिनल क्वालिटी नाही. कारण काय सगळं जसं तसंच पडलंय. अवघे धुवायला लागत नाही, केस गायच धुवायला लागत नाही. असं काय आहे त्या हे गाय बघून जे समाधान होत ना ते पैसे फिटतात माझं. जाऊ दे मला नको, मला इंटर. ठीक आहे जाऊ दे. आपल्याला दुसऱ्या पण गाया बघायच्या त्या. हे दिलेल्या गाय आहेत ना सगळ्या? हा हे दिलेलं आहे त्या. आपलं माणसं कळू द्या की नक्की काय देतो आपण माणसांना. 5 रुपये सोडते ब्रीडला. ही पण कालवड आहे? कालवड 4 दात मारी. हो सगळं आता हेच आणलंय. हे बघ आहे का 4 दात. 4 दात.
आता तुम्हाला सांगतो, माणसं म्हणते ती कुठला व्यापारी मुद्दलवर गाय देईल का, कुठला व्यापारी कोड घेईल का? एक मिनिट थांबा. एक मिनिट हो का, लाईव्ह मध्ये फोन लावतो मी, स्पीकरला टाका फोन. हो का, तुम्हाला कॉलिंग लिस्ट भी दाखवली असते, आता पण कॉलिंग लिस्ट नाही दाखवली. ऐका. हेलो सबीर भैया. हाँ जी. वो वीडियो बना रहा हूँ, ऐसे लाइन पे फोन किया डायरेक्टली. और जो चंद्रन नक्का जो पढ़ी लिया था हमने, हाँ बोलो ना. चंद्रन नक्का पंजाब की गाय का बच्चा ओरिजिनल, आपकी अम्मा की कसम है आपको, सच में एक रत्ती भर झूठ नहीं बोलना. कितने को पढ़ी लिए थे ओरिजिनल? 1,55,000. 1,55,000 का, 1,55,000 का पड़ी. चंद्रन नक्का उधर का भाड़ा कितना रहता है मेरा? 2,000 बराबर. 2,200. 2,200 बराबर. छोड़ो, अभी मैं बता, खाली इतना सुनने के लिए फोन लगाया था. अभी मैं वीडियो में बोलता, तो बाकी आप देख लेना क्या है क्या. 1,55,000ची माझी गायची दागची खरेदी ओरिजिनल बघा. 1,55,000ची दागची खरेदी नुसती कॉलर मध्ये याला 2,200 रुपये भाडे गायचं. झालं किती? 57 बरोबर. दलाली 1,000 2,000 58 59 बरोबर. तिथनं आणायचा खर्च एक 6-7 हजार रुपये, ते मला पडली 1,66,000 रुपयाला. 1,70,000 रुपयाला गाय विकली मी. आणि ओरिजिनल पंजाबच्या गायची पाडे 48 लिटर मदर मिल्किंग आहे. अजून गाय अजून बी चालू आहे. 48 लिटर दूध दिले. वासरू 4 दादा पहिला रू. आपण काय जाणार माणसाला अजून या लेवलनं, काय जाणार, काय देऊ शकतो मी? 2-3 हजार धंदा. पंजाबची ब्लड लाईन आणि बेंगलोर मध्ये सेट असलेली. हा, पंजाबची ब्लड लाईन बेंगलोर मध्ये सेट असलेली. हा, वाढ खाती काय नाही खायचं तुम्ही नाही. विचार केला का आपलं काय बी कसं खाते ते? मला तसं नाही म्हणायचं. नॉर्मली माणसाचा विषय काय असतो, पंजाबची गाय आपल्याकडे सेट व्हायला त्रास देते, पण ही पंजाबची ब्लड लाईन आहे म्हणजे दुधाला यायला सगळ्यात चांगली. दुसरी गोष्ट त्याचं तिथं सेट आहे म्हणजे ती आपल्या इथं बी आरामात सेट पहिली होणार. गोष्ट तुम्हाला मी अजून एक सांगतोय, पंजाब बेस्ट आहे, वाद नाही. बेंगलोर बी बेस्ट आहे, वाद नाही. फक्त बेंगलोर सूट करायला आपल्याला चांगलं आहे, पंजाब जरा सूट करायला अवघड होतंय. कारण काय आहे, दोन्हीचं सिमन डायरेक्टरी एकच आहे. अजून बी सांगतो, बेंगलोरची कुणाला माहिती शायर डायरेक्टरी काय आहे ती? मला माहिती शायर डायरेक्टरी काय आहे ती, किती बोलाय त्यांच्याकडे, बेहिशोबी बोलायचं राव. कसं होतं, आपल्याला जी नाव माहिती ती आपण नाव सांगतो. याच्या पलीकडे काही दुनिया नाही का? नाही, भरपूर तर दुनिया आता बराडीचं मन माहिती झालं, आपण नाव घेतो. काय याच्या पलीकडे दुनिया नाही? कितीतरी असे माणसं की आपल्याला नाव बी माहिती. ही काय खाली बसलेली खाली बसली, जरा काय गाडीत प्रॉब्लेम झालाय म्हणून ती बसली आहे. आता ही बी 2.5 लाख रुपयाची गाय, 40-42 सीटरवाली. तुम्ही असलं कधी काय दाखवत नाही का? मला नाही आवडत तसलं दाखवाय, नका दाखवते, जाऊ दे. नाही माणसांना पण कळलं पाहिजे की नुसतं फायद्याबरोबर ते जाऊ असतात. द्या, ते फायदा मी असा धंदा करतो, फायदा तुमचा तोटा माझा. बघू पुढं काय करायचं. कसं होतंय, माझ्या दम म्हणून मी करतोय, मला नसलं तर मग मी बंद करून टाकेन धंदा. कोणाची सहानुभूती दिली. हा, कोणाची सहानुभूती घ्यायची गरज नाही आपण. नाही सहानुभूतीचा नाही विषय, पण माणसांना पण कळावं की खरंच त्यात तोटा असतो, बघणारला कळतं. बर. आता सध्या आणलंय तिथं सगळं टॉप आहे, काय विषयच नाही, टॉप आहे. पण परत आता कधी आणायचं व्हिडिओ म्हणजे? परत आता गाय तुम्हाला सांगतो, गाय ऍक्च्युली बुधवारी काय आणणार आहे मी, जरा एक दिवस लेट जाणार आहे. गाय बुधवारी येतील पुढच्या लॉटला. गाय पुढच्या लॉटला बी 16-17 काय आणणार आहे. गाय सगळ्या फर्स्ट टाइमर, सेकंड टाइमर किंवा थर्ड टाइमर जास्तीत जास्त. गाय कसं होतं, काही रिक्वायरमेंट असं असते की त्यांना दूध काढणार गाय पाहिजे. तर दूध काढायला फर्स्ट टाइमर गायला किती बी त्यांना लावतो एवढं दूध देऊ शकत नाही. सेकंड टाइम नाही, थर्ड टाइमला दूध गायांचा पिक रेशो असतो. थर्ड फोर्थ, त्यामुळे ज्यांना भविष्य पाहिजे त्यांनी फर्स्ट टाइमर घ्या, ज्यांना दूध पाहिजे त्यांनी थर्ड टाइमर घ्या, आणि ज्यांना एव्हरेज पाहिजे त्यांनी सेकंड टाइमर घ्या. म्हणजे नॉर्मली ज्याला ब्रिडिंगवर जास्त का काम करत त्यांनी फर्स्ट टाइमर घ्या. बरोबर. आता मी काय म्हणतो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही हे जे करतोय ही बरोबर. आता कोण म्हणणार व्यापारी कसं दिल 2,000 3,000? व्यापारीच असतात. व्यापारी. आता मी शेतकऱ्यांसाठी करतोय, चुकीच आहे का? काय इतकं झंत आहे ना, मी करतोय ती की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, असलं झालंय का? काय होतं, शेतकऱ्यांसाठी करायला जातोय एक, होतं एक. आता मागची 2 लाख रुपयाची गाय बसली, काय पैसे भेटतात लॉट मध्ये? 5-5 हजार तर औषधाला जाते काय वेळेस. म्हणजे काय दिसतं तसं नाही. आणि औषधापेक्षा ती जी बसल्यावर जनावरांच्या अपदान जे टेन्शन असतं दिसतं तेवढं नाही. तरी बी मी काय सांगतो, नोटल मध्ये चालतो, जाऊ दे, ह्या गोष्टी होत राहते त्या. माझा नाही म्हणल्यावर नंतर 4 पैसे येणार, 4 पैसे जाणार. 4 पैसे पण येणार. आपल्याकडून काय क्वालिटी सांगतोय मी, जेवढं मला गाय पूर्ण स्वस्त भेटली पाहिजे, भेटलीच शेतकऱ्याला म्हणायचं. मला नाही भेटलं तर शेतकऱ्याला बी जसं आलं तसं दिलं देऊन टाकणार की काय ठेवायचं घरी. आपण जी ठेवायचे. हा, आणि सगळ्यात महत्वाचं की नॉट फॉर सेल असं नाही. नॉट फॉर सेल म्हणून माझी द्यायची नाही म्हणून किंमत वाढवायची नाही. मला माझी द्यायची नाही तर घरी कशी करायचं, घरी करत नाही. आमचं तुम्हाला शेतकऱ्याच्या तर्फे एकच निवेदन आहे, आपण व्हिडिओ बनवताना जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही असंच होता.
आता शेवटपर्यंत असंच असंच आहे. आहे. आणि असंच राहा. उगाच जास्त म्हणजे प्रेम मिळाले किंवा जास्त पैसा मिळाला म्हणून बदलू नका. माझ्या स्वभाव कधी बदल झाला नाही झाला तर नाही पण होऊ पण नाही. काय उलट तुम्ही म्हणता मला मागवी म्हणला का नाही नाही काय काय गायांमध्ये म्हणलं ना, खरं सांगायचं. म्हणलंय हा. स्वतः मी जेव्हा तुमच्यावर बँगलोरला गेलो तेव्हा शिवाय दिलेत मी पण स्वतः तुम्हाला. का तर जाऊ दे तू म्हणला तू करतोय मूर्खपणा आहे मी करतोय ते मूर्खपणा असेल कदाचित मला माहित नाही पण मी जेव्हा वस्तू ज्या देतो ना आज लेवलच्या माझी इच्छा आहे ज्या आपण माणसं जे बघतात ना बेस्ट क्वालिटीच्या पंजाबमध्ये गायावर त्या गाया जर पण विकत नाही तर पण माझा समाधान होणार नाही त्याला तसली गैत आणणार मी काय बी होऊ दे नाही ते आणणार नाही नाही मला एवढं सांगायचं तुमची जर अशीच वाटचाल चालू राहिली आणि एवढंच म्हणजे निर्मळपणे तुमचा व्यवहार चालत राहिला तर ते दिवस लाभ नाहीत. मी सुरुवातीला पण सांगितलं होतं तुम्हाला आणि आता एकच मिनिट सुरुवातीला पण सांगितलं आता पण सांगतोय की महाराष्ट्रात 1 नंबरला तुम्ही आरामात पोहोचलाय आणि ह्याच्या पुढेही जाणार आहे. नाही मी 1 नंबर 2 नंबर विषय तसला घेत नाही. आज आपलं शेतकऱ्यांची साथ आहे शेतकरी येतात सहकार्य करतात. आज माणसं गाई घ्यायला माणसांना उधार ठेवायला लागते. मला माणसं खिशात 2-2, 3-3 लाख घालून जातात त्याची क्वालिटी त्यांना माहिती की काय चाललंय. पण मी काही शेतकऱ्यांच्या घरी लुटत नाही. ज्याला चॉईस शिकाय पाहिजे त्यासाठी मी 100% जगडून गाय आणीन. हा मी तिथे 50 घेऊ 1000 घेऊ 100 घेऊ 2 रुपये घेऊ हा विषय नंतर मी किती घेतो तुम्हाला माहिती आहे. कसं होतं चॉईस गेला असला गेला कोण देणार राव आपल्याला मागताना वाटलं पाहिजे. हे मग त्याला बोलायचे विषयच नाही. ह्या लेवलच्या गाय आपण आणतोय आज मार्केटमध्ये कोणाकडे गाय आहे मला सांगा बरं. ही मला विकायची नाही बघा ही मला विकायची नाही नंतर वाढवायचा हे असलं नाही मला करायचं. ज्याला पडते त्याला योग्य वाटली किंमत तुम्ही घेऊन जावा ज्याला नाही वाटत तर माझ्याकडे वाटत राहू द्या. पण मित्रांनो कमेंट करा की ह्या गायची काय किंमत होऊ शकते. ज्याला वाटतंय ना खरोखर म्हणजे ज्यानं ब्रीडवर आणि किंमत कमेंट कोणी करा ज्यानं खरोखर ब्रीडवर काम केलंय ज्यानं खरोखर गाय तयार केली अशा क्वालिटीची की फर्स्ट टाइमला 35-36 लिटर दूध दिला अशी तिची काय व्हॅल्यू व्हायला पाहिजे मला सांगा कमेंट मध्ये. तर माझं काय खरेदी चुकत असली तर मला त्यातून सुधारता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी अजून काय काम करता येईल है की नाही. ठीक आहे चालेल धन्यवाद. धन्यवाद.